शक्तीपीठ महामार्ग विरोधात आज कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विराट मोर्चा काढत शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी केली आहे। शहरातील दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर हजारो शेतकऱ्यांनी शक्ती प्रदर्शन करत सरकारला इशारा दिला आहे। रक्ताचे पाठ वाहतील पण शक्तीपीठ होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। शक्तीपीठ महामार्ग विरोधात आज महाविकास आघाडी आणि समविचारी पक्षातील नेते एकवटले होते। आमदार सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी या प्रमुख नेत्यांसह आजी माजी आमदार लोकप्रतिनिधींनी या मोर्चाला हजेरी लावली होती। शहरातील दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली। शक्तीपीठ महामार्गातील बाधित शेतकरी आपल्या कुटुंबासह मोर्चात सामील झाले होते। जिल्ह्यातील 73 गावांमधून हा प्रस्तावित महामार्ग जाणार असून मोठ्या प्रमाणात बागायती शेती नष्ट होणार आहे। धार्मिक स्थळे जोडण्यासाठी शेतकऱ्यांची भाकरी काढून घेतली जाणार असल्यामुळे एकच जिद्द शक्तीपीठ रद्द म्हणत कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी या मोर्चात सामील झाले होते। शहरातील मुख्य मार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। या ठिकाणी नेत्यांनी शक्तीपीठमुळे होणाऱ्या नुकसानीचे वाबाडे काढत सरकारवर आसूड ओढले। 50,000 कोटींच्या लाभासाठी सरकार हा महामार्ग शेतकऱ्यांवर लादत असल्याचा आरोप केला आहे। हा शक्तीपीठ कुणासाठी करायला लागलाय, कशासाठी करायला आहे आणि तो करत असताना देवाचं नाव कशासाठी घेताय एवढंच आमचं म्हणणं आहे। बरं, शक्तीपीठ महामार्गाला विरोध आंधळेपणाने आम्ही करत नाही। आम्ही विकासाला विरोध करत असतो तर नागपूर रत्नागिरी महामार्गाला सुद्धा विरोध केला असता, पण तो रस्ता तर चालू आहे कारण तो गरजेचा आहे, आम्हाला माहिती होतं। कारण या जिल्ह्यामध्ये तयार होणारी साखर, या जिल्ह्यामध्ये 5 स्टार MIDC असेल किंवा शिरोली MIDC असेल किंवा अन्य जे काही उद्योग धंदे आहेत, इचलकरंजीचं आमचं टेक्स्टाईल असेल, निर्यातासाठी बंदरावर जाण्यासाठी आम्हाला रत्नागिरीचं बंदर जवळ पडत आहे, म्हणून नागपूर रत्नागिरी रस्त्याला आम्ही कधीच विरोध केलेला नाही, कारण ते एक विकासाचं साधन। कोल्हापूरचा भाजीपाला कोकणात गेला पाहिजे आणि कोकणातला आंब्यासकट सगळे जे काही आंबे असतील, मासे असतील, पश्चिम महाराष्ट्रात आले पाहिजेत, म्हणून तो रस्ता होणं गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही विरोध केला नाही। कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्ग झाला पाहिजे म्हणून आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय। खरं तर DY दादांनी त्याला पुढाकार घेतलेला होता, मी त्याला पुढाकार घेतला होता। ममता दिदी त्यावेळी रेल्वे मंत्री होत्या, त्यांनी तो मार्ग मंजूर केला, पण तो मंजूर झालेला रेल्वे मार्ग पूर्ण करण्याची अजून यांच्यामध्ये नियत नाही। अरे, जी आमची मागणी आहे, बेळगावच्या आणि चंदगडच्या जनतेची मागणी आहे की कोल्हापूर बेळगाव रेल्वे मार्ग करा, ते तुम्ही नाही करत। आणि ज्याची गरज नाही तो रस्ता कुणासाठी करताय, का करताय? कारण यात त्यांना काढायचा आहे पैसा। मला सातत्यानं सांगतात हे विकासाच्या आडवे। मी आज इंस्टाग्रामवर, आमचं फेसबुक, ट्विटर सगळं झालं की भाजपवाले शेट्टीचे तुम्हाला मला ट्रोल करतात। खाली लगेच यांचं चालू होतंय, हे विकासाच्या आडवे, हे रस्ते होऊ देत नाहीत, हे अमकं होऊ देत नाहीत। माझं मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आव्हान आहे, हे 1 लाख कोटीला मी पर्याय तुम्हाला या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना देतो। या 1 लाख कोटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे 50 किल्ले आहेत, ज्या 50 किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी स्वराज्य स्थापन करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली। या 50 किल्ल्यांना 500 कोटी रुपये द्या, 25,000 कोटी रुपये इथं तुमचे जातील। या राज्यातल्या 22,000 23,000 गावांना प्रत्येक गावाला अंतर्गत रस्त्यासाठी 1-1 कोटी रुपये द्या, किमान गावातले रस्ते या ठिकाणी होतील। या राज्यातल्या बेरोजगार तरुणांना 3 वर्ष नोकरी लागेपर्यंत महिन्याला 5,000 रुपये स्टायपंड द्या, त्यामध्ये तुमचे 10 ते 15,000 कोटी रुपये या ठिकाणी जातील। या राज्यामध्ये डाळ मागलेली आहे, या राज्यामध्ये गोड तेल मागलेलं आहे, 10,000 कोटी रुपये या ठिकाणी सरकारच्या वतीनं द्या आणि रेशनवर गोड तेल आणि धान्य देण्याची सवलतीच्या दरात व्यवस्था करा, लोकांना त्याचा फायदा या ठिकाणी होईल। गोड तेल स्वस्त देण्याची भूमिका या ठिकाणी घ्या, धान्य आम्हाला स्वस्त देण्याची भूमिका या ठिकाणी द्या। पेट्रोल डिझेल मागलेला आहे, ज्याचा उल्लेख मगाशी झाला,
की राज्याचा टॅक्स कमी करा, आम्हाला 88 रुपयानं पेट्रोल या ठिकाणी मिळेल. हे पैसे तुम्हाला कसे खर्च करायचे हे आम्ही पटवून देतो. एकदा राजू शेट्टी आणि आमच्या बरोबर या ठिकाणी बसा, आम्ही पटवून देतो. बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र.